हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. शंभर पोलीस, श्वान पथक आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतनं नराधम दत्ता गाडेला उसाच्या शेतातून मध्यरात्री अटक. आरोपीला घेऊन पुणे पोलीस पुण्यात दाखल. आज आरोपीला कोर्टात हजर करणार. नराधम गाडेला अटक करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीनं शोध मोहीम. गावातल्याच क्रिकेट ग्राउंडजवळ विहिरीच्या आडोशाला लपून बसलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी दत्ता गाडे 2 दिवस गुन्हाट गावातच रात्री गावात नातेवाईकांकडे पाणी मागण्यासाठी आल्याची नातेवाईकांची माहिती. मी मोठी चूक केल्याचं म्हणत आरोपी निघून गेल्याचा नातेवाईकांचा दावा. पीडितेनं थोडा प्रतिकार केला असता तर अत्याचार झालाच नसता. गृहराज्यमंत्री कदमांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीकेची झोड. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा विरोधकांकडून सवाल. वाल्मिक कराडला जेलमध्ये मिळते व्हीआयपी सुविधा. जेलमध्ये कराडसाठी स्पेशल चहा आणि जेवणाची सोय होत असल्याची सूत्रांची माहिती. देशमुख कुटुंबियांकडे आलेल्या निनावी पत्राद्वारे माहिती समोर. 48 तास उलटूनही अद्याप छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा आरोपी कोरटकर फरार. मध्य प्रदेशात लपून बसल्याची माहिती. राज्य अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेला 57% निधी वापराविना पडून 2024-25 या आर्थिक वर्षात केवळ 43% निधी खर्च. सर्वाधिक निधी महिला आणि बाल कल्याण विभागाकडून खर्च तर सर्वात कमी गृहनिर्माण विभागाकडून खर्च. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. बातमी दाखवल्यानंतर नीलम शिंदेंच्या कुटुंबियांना मिळाला अमेरिकेचा व्हिसा. शिंदे कुटुंबियांनी मानले न्यूज 18 लोकमतचे आभार. धाराशिवमधल्या ढोकी गावात बर्ड फ्लूचा शिरकाव. माणसालाही बर्ड फ्लूची लागण झाल्याचा संशय. आरोग्य विभागानं घेतला व्यक्तीचा स्वॅब. उत्तरेकडे थंडीचा जोर कायम. काश्मीरच्या कुलगाम दोडामध्ये तुफान बर्फवृष्टी तर स्पिती लाहोलमध्ये 1.5 ते 2 फुटांपर्यंत साचले बर्फाचे थर.